श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 264। वसिष्ठ पुढे म्हणाले, तत्वज्ञ आणि अतत्वज्ञ या दोघांच्या सुषुप्तीचे स्वरूप एकच असते, पण तत्वज्ञ वासनारहित असल्याने मोक्ष मार्गाने जातो, तर अतत्वज्ञ वासनेपोटी सर्गामध्ये गुरफटतो। परंतु चित्त सर्व सर्गगत असल्याने दुसऱ्या सर्गात प्रवेश करू शकते आणि प्रत्येक सर्गात दुसरे अनेक सर्ग पृथक्पणे राहू शकतात। असे शेकडो सर्ग झाले तरी सर्वांचे अधिष्ठान ब्रह्मच आहे। तेच कामकर्मांच्या योगाने मन होते। मन जन्म मरणाच्या कल्पना करीत अखेर देहरूप पावते आणि श्रवण मननाने पुन्हा ब्रह्मरूपाने आविर्भूत होते। बीजापासून जसे बीज होते आणि त्या बीजापासून आणखी दुसरे बीज होते, त्याप्रमाणे ब्रह्मापासून जीवभाव आणि त्या जीवभावापासून ब्रह्मता प्राप्त होते। परंतु त्या ब्रह्मबीजापासून पुन्हा जीवभाव आहेच, म्हणजे मुक्तालाही पुन्हा जन्म मरणादी संसार आहे असे मात्र नव्हे। बीजाला रसादी सहकारी कारणांमुळे अंकुर येतो, पण रसाला सहकारी कारण कोणते हा प्रश्न योग्य नव्हे, कारण रस हा एक स्वाभाविक धर्म आहे। ह्याच न्यायाने ब्रह्मापासून जीवभाव प्राप्त होतो, परंतु ब्रह्माचे कारण काय हा प्रश्नच संभवत नाही। ब्रह्म हे स्वभाव सिद्धच आहे आणि ब्रह्म हे निर्विकार, अद्वितीय आणि असंग असल्यामुळे ते जगाचे कारण होऊ शकत नाही। ते सर्व कारणांच्या पलीकडे आहे, म्हणून विवर्त रूप जग केवळ मिथ्या आहे असेच ठरते। जडानृत व दुःखरूप जगाचे ब्रह्म हे कारण नसेल, पण दुसरे तसे काहीतरी कारण असेल ते शोधावे असे म्हणणे व्यर्थ आहे, कारण असार गोष्टींच्या विचाराने काही साध्य होत नाही। बीज आणि सर्वांचे आदिकारण ब्रह्मबीज यात महद अंतर आहे। बीज जमिनीत पेरले असता भिन्न आकार धारण करीत वृक्ष बनते, परंतु ब्रह्म काही आपले मूळ स्वरूप सोडून जगद्रूप बनत नाही। म्हणून जगाच्या विवर्त उपादान कारणरूपी ब्रह्माला अकारण म्हणतात। बीज साकार असते आणि त्याचे अवयवही साकार असतात, परंतु ब्रह्म निराकार असते आणि साकार व निराकार यांची तुलना होऊ शकत नाही। ब्रह्म निरुपमेय आहे, ते स्वतः भिन्न आकार धारण करीत असल्याचा भास होतो, पण ते वास्तविक रूपांतर पावत नाही। म्हणून ते उत्पन्न झाले असेही म्हणता येत नाही व ते नाही असेही म्हणता येत नाही। आकाश प्रत्यक्ष दिसत असल्याने ते नाही असे म्हणता येत नाही, पण त्याच्या स्वरूपाचा शोध घेतला असता त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही। ब्रह्माची स्थिती तशीच आहे। ब्रह्म जगदाभास पाहते, पण प्रपंच भावनेच्या पगड्यामुळे आपले स्वरूप पाहता न आल्याने अनर्थात पडते। आत्मा हा निर्मल स्वप्रकाश व सर्वव्यापी असल्याने सर्वांना त्याचा अनुभव येणे योग्य आहे, पण जीव बहिर्मुख झाल्यामुळे त्याची दृष्टी आत्मस्वरूपापर्यंत पोहोचत नाही। नेत्र वस्तुजात पाहतो, पण तो बहिर्मुख असल्याने त्याला स्वतःचे दर्शन होत नाही। असे हे भ्रांतीचे प्राबल्य आहे, आणि जीव जरी आत्मस्वरूप जाणत नसला तरी त्याला दुसऱ्याच्या आत्म्याचे दर्शन होते असेही नाही। ज्याप्रमाणे भ्रमनिराश झालेला ज्ञानीपुरुष दृश्य द्वैत पाहत असूनही पाहत नाही, त्याप्रमाणे बहिर्मुख जीवाला बाह्य जगात आत्म्याचे दर्शन घडत नाही। अंतरदृष्टी ज्ञानीजनांचे बाह्य आकारांकडे लक्ष नसते, कारण त्यांना सर्वत्र आत्मस्वरूपच दिसत असते।